बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। काल ठाण्यामध्ये ज्या ठाण्यातून या गद्दारीचा उगम झाला, ज्या ठाण्यातून गद्दारीला सुरुवात झाली, सर्वप्रथम गद्दारीचा वास ज्या ठाण्यामध्ये आला, त्या ठाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे, शिवसेनेतर्फे राजनजी विचारे शिवसेना नेते यांच्या नेतृत्वामध्ये ज्या वेळेस एक भव्य अतिभव्य अशा शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। मी तुम्हाला त्याची काही झलक कालच दाखवली आहे। ज्यावेळेस ही शोभायात्रा सुरुवात झाली, हजारो शिवसैनिक त्यात सामील झाले आणि ज्यावेळेस ठाण्याच्या मुख्य मार्केटमध्ये ही शोभायात्रा पोहोचली, तलावपाळीचा भाग तुम्ही म्हणू शकता, जे ठाण्याच्या बाहेरचे आहेत त्यांना सांगतो, तलावपाळी हा अतिशय गजबजलेला भाग। या तलावपाळीच्या भागामध्ये ज्यावेळेस शिवसेनेची ही शोभायात्रा पोहोचली आणि ज्यावेळेस सर्वसामान्य ठाणेकरांना, मी सर्वसामान्य हा शब्द वापरतोय, सर्वसामान्य ठाणेकरांना जेव्हा समजलं, ज्यावेळेस प्रभू श्रीरामांच्या त्या मंदिराची एक प्रतिकृती तयार केली होती, मी तुम्हाला तो व्हिडिओ वाटलं तर पुन्हा दाखवेलच। त्या प्रभू श्रीरामाच्या प्रतिकृतीचं दर्शन घेण्यासाठी किंवा त्याचे फोटो काढण्यासाठी आपले मोबाईल सरसावून ठाणेकर येत होते। ज्यावेळेस त्यांना समजलं ही जी शोभायात्रा चालू आहे ही शिवसेनेतर्फे आहे आणि शिवसेना म्हणजे मूळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही शोभायात्रा आहे। शिवसेना नेते राजनजी विचारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही शोभायात्रा चालली आहे। त्यावेळेस ठाणेकरांनी मात्र जो अफाट अद्भुत असा जो प्रतिसाद दिला, तो प्रतिसाद पाहून थक्क व्हायला झालं। तुम्हा सर्वांना त्याची काही चलचित्र मी वाटलं तर पुन्हा दाखवीन, पण ज्यांनी कोणी पाहिली नसेल त्यांनी माझ्या कालच्या व्हिडिओत जाण, त्याचं टायटल आहे ठाणेकर शिवसैनिक कसे एकवटले, ठाण्याच्या रस्ते फुलून गेले। तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। ज्यावेळेस ही शोभायात्रा जवळपास 2 ते 3 तास सलग ठाण्याभरातून चालत होती, ठाण्याचे सारेच्या सारे रस्ते फुलून जात होते। शिवसैनिक असतील, सर्वसामान्य ठाणेकर असतील, सर्वसामान्य शिवसेना प्रेमी असतील, प्रभू श्रीरामांचे सारेच्या सारे भक्त असतील, हे सारेच्या सारे ते यात्रेच्या मागून, रथयात्रेच्या मागून प्रभू श्रीरामांच्या गाण्यांवर ठेका धरून नाचत होते। सर्वसामान्य ठाणेकर अगदी लहान मुलांना उचलून नाचत होते, स्वतःच्या लहान मुलांना असं खांद्यावर घेऊन नाचत होते। का कुणास ठाऊक। त्याच यात्रेतला मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो। त्या यात्रेत एक असा प्रसंग घडला, ज्यावेळेस प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या त्या प्रतिकृतीच्या पुढे एक ताट होतं, ज्याच्यामध्ये एक ज्योत प्रज्वलित होती। त्याच्यामध्ये भक्त 5, 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये जे काही आपल्याला जमेल तसं एक दान टाकत होते। त्या ठिकाणी एक आजी येते, तिला त्या गर्दीत जाता येत नव्हतं। तिने माझ्या हातात एक 20 रुपयांची नोट ठेवली आणि मला म्हणाली, उद्धव साहेबांच्या थाळीमध्ये टाक। मला थक्क व्हायला झालं की नेमका बरं त्याचं चित्रीकरण मी कसं करावं, कारण हे इतकं अचानक घडलं। ती आजी येते, ती 20 रुपयांची नोट हातामध्ये ठेवते आणि म्हणते, उद्धव साहेबांच्या थाळीमध्ये टाक। तो प्रसंग पाहून गदगद व्हायला झाला, अजूनही अंगावर शहारा येतो। उद्धव साहेबांच्या थाळीमध्ये टाक। ती असं नाही म्हणाली प्रभू श्रीरामांच्या त्या थाळीमध्ये टाक, ती म्हणाली उद्धव साहेबांच्या थाळीमध्ये टाक। ह्याचं मला ते कोडं काही उकललं नाही। 20 रुपयांची ती नोट, अगदी चुरगळलेली नोट असेल ती, पण त्या आजीने, आणि सर्वसामान्य वाटत होती, असं काही फार पैसेवाले आहेत वगैरे असं काहीच नाही, पण ती म्हणाली उद्धव साहेबांच्या थाळीमध्ये टाक। त्या उद्धव साहेबांच्या थाळीमध्ये टाकण्याचं, त्या शब्दाचं कोडं मला अजून तरी उकललेलं नाही। मी बराचसा प्रयत्न करतोय, उद्धव साहेबांच्या थाळीमध्ये टाक याचा अर्थ काय असू शकतो। कदाचित जो माझ्या बालबुद्धीला जो अर्थ उमगलाय, तो अर्थ कदाचित असा असू शकतो की ह्या 50 खोक्यांच्या पुढे, ह्या करोडोंच्या संपत्ती पुढे, या करोडोंच्या पैशापुढे कदाचित उद्धव साहेबांना तो जोर लावता येईल की नाही। या करोडोंच्या संपत्तीपुढे, ही काळ्या धनामधून अफाटांची जी संपत्ती जमवली गेली आहे, या संपत्तीच्या पुढे निभाव लावण्यासाठी, या संपत्तीच्या पुढे तग धरून राहण्यासाठी, ह्या आपल्या साऱ्या मावळ्यांच्या मनगटांमध्ये ताकद भरण्यासाठी उद्धव साहेब निभाव लावू शकतील का? या करोडोंच्या संपत्ती पुढे हे 20 रुपये उद्धव साहेबांच्या थाळीमध्ये टाक। ज्यावेळेस हे वाक्य कानावर पडलं, मला सुचलं नाही 2 क्षण काही। ठीक आहे, मी पैसे घेतले, प्रभू श्रीरामांच्या थाळीमध्ये टाकले, कारण ती प्रभू श्रीरामांची थाळी होती। त्या सबंध यात्रेमध्ये विचारे साहेबांनी काढलेल्या त्या सबंध शोभायात्रेमध्ये कुठेही पोस्टरबाजी नव्हती, पण तरी देखील ज्यावेळेस कळत होतं विचारे साहेब फिरताय तिथे, म्हणजे ही यात्रा शिवसेनेची असणार,
शिवसेना उद्धव बाळासाहेब म्हणजे उद्धव साहेबांच्या थाळीमध्ये ते 20 रुपये टाक, अजूनही त्याचा अर्थ नीटसा उमगला नाही. तुम्हाला जर जाणवत असेल ह्या 20 रुपयांचा अर्थ, त्या थाळीचा अर्थ, उद्धव साहेबांच्या थाळीचा अर्थ, तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये लिहा. हे 20 रुपये उद्धव साहेबांच्या थाळीमध्ये टाक, याचा अर्थ काय असू शकतो. असो, कालचा हा क्षण तुम्हा सर्वांशी शेअर करायचा होता, त्यासाठी आजचा हा खटाटोप. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या शिवसैनिकांनो, पैशाच्या जीवावर, संपत्तीच्या जीवावर तुम्ही सरकार विकत घेऊ शकता, आमदार विकत घेऊ शकता, खासदार विकत घेऊ शकता, तुम्ही सारं करू शकता. तुम्ही मुठभर एक स्वार्थी लाभार्थी, तुमचे कार्यकर्ते, पेड पोषित कार्यकर्ते तुम्ही तुमच्या आसपास ठेवू शकता. पण निष्ठेच्या जीवावर एवढी माणसं एकवटवणं आणि पुन्हा पुन्हा उभा ठाणा बांधला गेलाय. जी माणसं निघून गेली होती स्वार्थापायी, ती सारी माणसं निघून गेल्यानंतर, ती घाण निघून गेल्यानंतर तुम्ही म्हणू शकता ठाण्यामध्ये उभा ठाणा बांधला गेला. तो ठाणा आहे तसा किंबहुना त्याही पेक्षा 10 पट पुढे जाऊन बांधला गेला. ठाण्याचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील, अगदी शिवसेना नेते खासदार राजनजी विचारे साहेब असतील, ठाण्याचे संपर्क प्रमुख असतील, ठाणे लोकसभेचे अण्णा देशमुख साहेब असतील, ठाण्याचे जिल्हा प्रमुख असतील, केदारजी दिघे असतील, ठाण्याचे शहर प्रमुख असतील, प्रदीपजी शिंदे असतील, महिला आघाडी असतील, या सर्वांनी जी मेहनत केली आहे, सर्वांनी, या सर्वांच्या मेहनतीचं हे फळ आहे. संबंध ठाण्यातले गटप्रमुख असतील, मी गटप्रमुखापासून सुरुवात करतो ते विभाग प्रमुखांपर्यंत, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुखांपर्यंत, समस्त युवा सेना असेल, महिला आघाडी असेल, या सर्वांनी जी मेहनत केली आहे, या मेहनतीचं फळ आज ठाणा पुन्हा बांधला गेला. शिवसेना नेते खासदार राजनजी विचारे यांनी जो काही झंझावात उभ्या ठाण्यात, आणि मानलं पाहिजे त्या वाघाला, शिवसेनेच्या वाघाला मानलं पाहिजे. कारण लक्षात घ्या शिवसैनिकांनो, ज्या वेळेस हा ठाणा हातून जातोय की काय, कारण गद्दारीचा उगम असलेले हे टघे म्हणू शकता, हे सारेच्या सारे टघे उभे ठाण्यातनंच, सारेच्या सारे टघे ठाण्यातनं. या अशा काळामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा एक पट्ट शिष्य म्हणू शकता, कट्टर शिष्य बाळासाहेबांचा, बाळासाहेब त्यांचे गुरु, ह्या अशा विचारे साहेबांनी हा ठाणा आपल्या तळ हातावर अशा प्रकारे सावरला, अशा प्रकारे त्याला आधार दिला. आणि आज ठाणा तुम्ही पहा, संबंध ठाणे जिल्हा, आणि फक्त ठाणे जिल्हाच नाही, उभा भिवंडी, पालघर असेल, कल्याणपासून सारा नवी मुंबई असेल, साराच्या सारा नवी मुंबई, पालघर पासून संबंध मीरा भाईंदरचा पट्टा, ठाणे जवळपास, ज्याच्यामध्ये विधानसभेच्या जवळपास 15 ते 18 जागा येतात, असा उभा ठाणे जिल्हा या खासदार राजनजी विचारे साहेब शिवसेना नेते यांनी ज्या प्रकारे बांधायचा प्रयत्न केला, तो प्रयत्न पाहता त्यांना एक मानाचा जय महाराष्ट्र लाखो करोडो शिवसैनिकांतर्फे नक्कीच बनतो. आज उद्धव साहेबांची ह्या भागातली, ह्या कोकणाच्या ह्या वेगळ्या भागातली एक पडती बाजू जी होती, ती अशा प्रकारे सावरायचा प्रयत्न झालाय. त्याला तोड नाही कशाला, आणि शब्द नाहीत ह्या सगळ्या बांधणीला शब्द नाहीत. आणि ठाण्यातले सारेच्या सारे, मग नवी मुंबईतले असतील, मीरा भाईंदरचे असतील, कल्याण डोंबिवलीचे असतील, जिल्हा प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, शिवसेना उपनेते असतील, ह्या सर्वांना ह्या साऱ्याचं श्रेय जातं, सर्वांना. अशा प्रकारे ठाण्याची बांधणी जर ठाण्यातून होत असेल तर विचार करा महाराष्ट्रातले हे बाकीचे 37-38 जे गद्दार आहेत ना, कारण ठाण्यातले 2-3 सोडून द्या, आता उर्वरित महाराष्ट्रातले जेव्हा 38 गद्दार विचार करतील की आता ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस ठाण्यातनं ज्यांच्या जीवावर आम्ही हा सारा प्रकार केलाय, ते ठाण्यातनं आम्हाला तिथे रसद पुरवायला येतील, आणि त्यांची रसद ठाण्यातच तोडलेली असणार. कारण ते रस्ते ठाण्यातूनच बंद केलेले असणार. कारण तुम्हाला तुमच्या मतदारसंघातून तुम्ही जर हल्लात, तुमच्या मतदारसंघात जे काही जो पराभव आहे तो डिपॉझिट जप्तीपर्यंत जाऊ शकतो. पराभव तर तुमच्याही मतदारसंघात होणार, पण तो डिपॉझिट जप्तीपर्यंत जाऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला इथूनच हलता येणार नाही, तर तिकडे काय, त्या 37-38 गद्दारांचं काय, त्यांना कोण जाणार मदतीला? ही अशी घाणेरडी परिस्थिती तयार केलेली आहे. युद्धाचा एक नियम आहे शिवसैनिकांनो, युद्धामध्ये जुन्या काळात तुम्ही पहा, कोंडीत पकडलं जातं, कोंडीत चक्रव्यूह केलं जातं. अगदी असं रिंगण चक्रव्यूह केलेलं आहे की तुमचा जो टघा राजा जो असतो ना, टघे राजा असतात ना, टघ्या राजाला त्या चक्रव्यूहाच्या बाहेर ते चक्रव्यूह भेदताच नाही आलं पाहिजे. बाहेरच्या सैनिकाचं काय, तुमचा बाहेरचा 37-38चा जो लवाजमा आहे ना, तो अशा प्रकारे गुंडाळून ठेवला जाईल, तो तिकडे गुंडाळला जाईल, तुम्हाला इकडे गुंडाळलं जाईल. हे चक्रव्यूह आहे. आणि आजचं साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. आज बघा,
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात, त्या उद्घाटन सोहळ्यात राज्यातून दोनही उपमुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील, जाणार नाही म्हणाले. याचं एकमेव कारण आहे हे लक्षात घ्या. कारण अशा प्रकारे राज्यामध्ये उद्धव साहेबांना सोडून जर हे गेले ना तिकडे, तर इकडे काय धिंगाणा होईल त्यांना माहीत नाही, कुठे कधी काय फिरून जाईल. त्यामुळे ही भीती आहे, हा डर आहे, डर. आणि हा डर आम्हाला आवडला, ये डर अच्छा लगा, हमें ये डर बहुत अच्छा लगा. आज जायची हिंमत दाखवली नाही. आज काळाराम मंदिरामध्ये नाशिकच्या उद्धव साहेब जी आरती महाआरती करणार, संध्याकाळी गंगा आरती गोदा आरती करणार आहेत, हे सगळं पाहता उद्धव साहेब या सगळ्यामध्ये एक बाजी मारून जात आहेत की काय. कारण ह्यांना शेवटी काय ना, ह्या सगळ्या गोष्टींना कॅप्चर करायचंय. उद्धव साहेबांना शेवटी आमंत्रण आलं, पण असली आमंत्रण पाठवणारे तुम्ही कोणी नाहीत. आणि आमच्या प्रभू श्रीरामाला भेटण्यासाठी आम्हाला आमंत्रणाची गरज नाही. जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही प्रभू श्रीरामांचं दर्शन घ्यायला जाऊ शकतो. तुम्ही आमंत्रण देणारे आम्हाला कोण? आम्हाला आमंत्रण देण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार आहे का? हा साधा एक प्रश्न आहे. आज उद्धव साहेबांना राज्यामध्ये ज्या प्रकारे त्यांचा झंझावात चालू आहे, आदित्य साहेबांच्या ज्या प्रकारे बैठका चालू आहेत, तो बैठका पाहता यांच्या काळजामध्ये धस्स होऊ लागले. कालची ठाण्यातली जी महारॅली यांनी पाहिली, जी प्रबोधन यात्रा म्हणण्यापेक्षा ती शोभायात्रा यांनी पाहिली, ती यात्रा पाहता ह्यांच्या काळजामध्ये धस्स झालं. सर्वसामान्य ठाणेकरांनी दिलेला उदंड प्रतिसाद मी तुम्हाला शेवटी, ह्या व्हिडिओच्या शेवटी एक छोटीशी झलक दाखवेल, तुम्ही पहा. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. पण राम जन्मभूमीवर प्रभू श्रीरामांचं जे प्राण प्रतिष्ठापना होते, त्या सोहळ्याच्या मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देईलच. पण त्याच्याही पुढे जाऊन प्रभू श्रीराम ज्या तत्वांवर चालले, नीतिमत्ता असेल, निष्ठा असेल, न्याय असेल, या सगळ्या तत्वांवर चालली, ती सारी तत्व तुमच्या आमच्या अंगात कायम राहोत आणि आम्हा सर्वांकडनं ह्या तत्वांचं कायम पालन होत राहोत, हीच ईश्वरचरणी प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या.